सुविचार. वर्म जाणून कर्म करावे. प्रत्येक गोष्टीमध्ये वर्म असतं. ते साधलं तर ते कर्म सफल होतं. ज्याला वर्म कळत नाही त्याचं कर्म निष्फल होतं, त्याचं दिवाळं निघतं आणि तो मग कर्माला किंवा देवाला दोष देत सुटतो. आणि म्हणून वर्म कळणं, वर्म साधणं, वर्मासाठी कौशल्य प्राप्त करणं महत्त्वाचं असतं. एका सिद्ध साधूचा दृष्टांत बघूया. तो रसायन बनवून भट्टीमध्ये सुवर्ण तयार करत असायचा. एक वनस्पती आणून आणि तो ते सुवर्णाचं रसायन हे करून वनस्पती त्यात टाकून सुवर्ण बनवित असायचा. त्याच्या हाताखाली एक शिष्य असायचा. बऱ्याच वर्ष तो शिष्य त्या साधूच्या हाताखाली सुवर्ण बनवण्याचं काम पाहत असायचा, करत असायचा. काही दिवसांनी शिष्याला असं वाटलं, अरे आपल्याला तर आता हे वर्म कळलंय कसं सुवर्ण बनवायचं ते. आणि म्हणून तो शिष्य निघून गेला. आणि मग त्याने प्रयत्न केले ते सुवर्ण बनवण्याचे, पण त्याला काय ते सुवर्ण बनवायचे जमलंच नाही. बऱ्याच वेळ ते थकलं जमलं, भट्टी पेटवायचं, ते रसायन टाकायचं, ती वनस्पती टाकायचा, पण सुवर्ण व्हायचंच नाही. अरे म्हणलं असं काय होतंय. मग तो पुन्हा गुरुकडे आला, साष्टांग नमस्कार केला. महाराज म्हणाले, क्षमा करा मला, मी आपलं सगळी विद्या प्रात्यक्षिक करून बघितलं पण मला सोनं बनवता येत नाही, तर कसं काय, हे काय माझं चुकतंय, जरा सांगा, मी पश्चातापी झालेलो आहे, आपला क्षमा मागतो आहे. तेव्हा गुरुला असं वाटलं आता पश्चातापी झालाय, चला त्याचं बरं करावं. म्हणून गुरुने सांगितलं तो काय करत होता, त्याने सर्व वृत्तांत सांगितला. तो म्हणला तुझा वर्म चुकत होतं, कारण जी वनस्पती त्या भट्टीमध्ये त्या रसायनामध्ये घालायची ना, त्या वनस्पतीला आणताना नाखानी आणायची नाही, नख न लावता ती वनस्पती आणायची, तरच ते सुवर्ण होतं, नाही तर होत नाही. तो म्हणला असं का. आणि मग तसं त्याने केलं, सुवर्ण बनायला लागलं, त्याच्या जीवनाचं कल्याण झालं. सज्जनो, वर्म फार महत्त्वाचं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, काही गुरुने सांगू नये वर्म, जगी असो द्यावा भ्रम, असा अभंग आहे महाराजांचा. तेव्हा शिष्याने प्रयोग केले पण ते विफल का गेले, त्याला वर्म कळालं नाही. तेव्हा वर्म जाणून घेण्यासाठी, आपलं कर्म सफल होण्यासाठी सद्गुरूची मनोभावी सेवा करा. आपलं जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही, असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. रामकृष्ण हरी.